शिरूर पोलिसांची अवैध धंद्याविरोधात धडक कारवाई। शिरूर पोलीस स्टेशनच्या वतीनं दिनांक 17 मे 2026 रोजी अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत विविध ठिकाणी छापा कारवाया करण्यात आल्या। या कारवाईत एकूण 8 आरोपींविरुद्ध 4 गुन्हे दाखल करण्यात आले असून 15,135 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। मौजे चांडोह तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील लाखनगाव पुलाजवळ आरोपी देवीदास उर्फ रामदास नानाभाऊ शिंदे राहणार चांडोह तालुका शिरूर याच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली। त्याच्या ताब्यातून 1,000 रुपये किमतीची 10 लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू जप्त करण्यात आली आहे। तसेच मौजे कोठेगावच्या हद्दीत रानवारा हॉटेल समोर आरोपी अविनाश प्रकाश उचाळे वय वर्ष 32 राहणार डोंगरगण तालुका शिरूर याच्यावर छापा टाकण्यात आला। या कारवाईत त्याच्या ताब्यातून 7,515 रुपये किमतीची बियर, विस्की व वोडका जप्त करण्यात आली। मौजे मलठण तालुका शिरूर गावच्या हद्दीत ओंकार हॉटेल समोर आरोपी नितीन एकनाथ चौरे वय वर्ष 43 राहणार डोंगरगण तालुका शिरूर याच्या विरुद्ध छापा कारवाई करून 6,300 रुपये किमतीची देशी विदेशी दारू जप्त करण्यात आली। याचप्रमाणे मौजे डोंगरगण गावच्या हद्दीत भैरवनाथ पशुखाद्य दुकानासमोर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून 320 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। या प्रकरणी आरोपी नागेश चांदा चौरे वय वर्ष 55, रवी सुरेश सदाफुले राजू चोरे व विनायक बाबाजी पवार सर्व राहणार डोंगरगण तालुका शिरूर जिल्हा पुणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदर कारवाई माननीय संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी नेमलेल्या विशेष पथकात पोलीस सब इन्स्पेक्टर खटिंग, पोलीस हवालदार सांगळे सुद्रिक तसेच पोलीस कॉन्स्टेबल गोसावी, बल्लाळ, जायभाई व खेडकर यांचा समावेश होता। शिरूर पोलिसांनी अवैध व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना अशा बेकायदेशीर धंद्यापासून दूर राहण्याचं आवाहन केलंय। DSP न्यूज लाईव्ह शिरूर प्रतिनिधी अशोक पाचुंदकर।